अहिल्यानगर येथील मुकुंदनगर येथील दिनांक 11 एप्रिलला सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास शारिक सलीम शेख वय वर्ष 17 राहणार राजनगर दर्गा दायरा मुकुंदनगर अहिल्यानगर यांच्या फिर्यादीवरून 4 जणांवर अहिल्यानगर कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अब्दुल रहीम आबिद शेख शेख शेर मोहम्मद आबिद दोघे राहणार मुकुंदनगर तसेच शहानवाज खानसर शेख शेख जावेद निजाम दोघे राहणार दर्गा दायरा अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत। आरोपी शारिक सलीम शेख हा दिनांक 11 एप्रिलला सायंकाळी 7 वाजता हैदरनगर दर्गा दायरा मुकुंदनगर येथे फिर्यादीचा चुलत भाऊ मुजाहिद शेख यांच्या प्लॉटचे बांधकाम चालू असल्यामुळे फिर्यादी बांधकामाला पाणी मारत होते। त्यावेळी तेथे वरीलप्रमाणे सर्व आरोपी आले आणि म्हणाले की तुझा भाऊ मज्जू कुठे आहे। तेव्हा फिर्यादी त्यांना म्हणाले की तो कोठे आहे मला माहित नाही। असं म्हटल्यावर आरोपी हे फिर्यादीस म्हटले की आम्हाला न विचारता त्याने तो प्लॉट दुसऱ्यांना का विकला, तो प्लॉट आम्हाला घ्यायचा होता असं म्हणून त्यांनी फिर्यादीस शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। तेव्हा फिर्यादीने शिवीगाळ का करता असं म्हणण्याचा राग आल्यानं आरोपी क्रमांक 1 आणि 2 यांनी तेथे पडलेल्या लोखंडी गजानं फिर्यादीच्या पाठीवर उजव्या हातावर आणि डाव्या पायावर मारायला सुरुवात केली। तसेच आरोपी क्रमांक 3 आणि 4 यांनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि म्हणाले की तू जर कुणाला काही सांगितलं तर तुझा भाऊ मुजाहिद याला बंदुकीनं गोळी मारेल आणि तुला जिवंत सोडणार नाही असं म्हणून फिर्यादीस जीवे मारण्याची धमकी दिली। तसेच फिर्यादींनी सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार घेऊन अहिल्यानगर कॅम्प पोलीस ठाण्यात सदर आरोपीवर गुन्हा दाखल केलाय। NTV न्यूज मराठी अहिल्यानगर।